माता सुमित्रा यांची कहाणी। स्वागत आहे आपलं नो रामायण इन डिफरंट वेमध्ये। देवी सुमित्रा या महाराज दशरथांच्या पत्नी आणि त्यांच्या 3 मुख्य राण्यांपैकी एक होत्या। त्या स्वभावाने अत्यंत विनम्र आणि बुद्धिमान होत्या। त्यांचं संपूर्ण जीवन हे धर्मपालन, त्याग आणि समर्पणाचं एक अद्भुत उदाहरण आहे। पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या फळातून मिळालेली खीर महाराज दशरथांनी माता कौसल्या आणि माता कैकेयीमध्ये समान रूपाने वाटली। त्या दोघींनीही आपल्या खीरीतला थोडा थोडा हिस्सा माता सुमित्रा यांना दिला, ज्याचं फळ म्हणून त्यांना श्री लक्ष्मण आणि श्री शत्रुघ्न पुत्र म्हणून प्राप्त झाले। या सर्व बालकांचा माता सुमित्रावरती विशेष जीव होता। माता सुमित्राच त्यांना रात्री अंगाई गाऊन झोपवायच्या। श्रीराम जेव्हा वनवासात जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्यासोबत जायची अनुमती मागायला श्री लक्ष्मण माता सुमित्रांकडे आले। एका मातेसाठी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, पण तरीसुद्धा आपल्या धर्माचं पालन करत माता सुमित्रा यांनी श्री लक्ष्मणाला उपदेश केला की सीता याच त्यांच्या माता आणि श्रीराम हेच त्यांचे पिता आहेत। तसंच हे दोघेही ज्या ठिकाणी असतील तेच स्थान त्यांच्यासाठी अयोध्या आणि त्यांची निरंतर सेवा करणं हाच त्यांचा धर्म आहे।